पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. 2022 या वर्षात शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदे भाजपसोबत गेले. 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटून भाजपसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसले. आता 2024 मध्ये काय अशा गप्पा रंगत असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. अशोक चव्हाण पुढे कोणता मार्ग पत्करणार हे दिवसा उजेडातलं सत्य असताना सुद्धा त्यांनी अधिकृत घोषणा कुठलीही अद्याप केलेली नाहीये. काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय. मात्र चव्हाण याबाबत कोणताही खुलासा करायला तयार नाहीयेत. थोडा पुढे जाऊन विचार केला तर अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपची साथ देण्याच्या निर्णयामुळे राज्यसभेची गणितं लक्षणीय पद्धतीने बदलू शकतात. राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी भाजपचं वजन वाढलेलं दिसतंय. दुसरीकडे या सगळ्या गोंधळामध्ये दिल्लीतनं भुवया उंचावणारी आणखीन एक बातमी समोर येते. ते म्हणजे मोदी सरकारने नुकत्याच सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचं नाव आहे आणि आदर्श घोटाळ्यावरनं अशोक चव्हाण यांना भाजपने 2012 मध्ये लक्ष केलेलं होतं. आता हे टायमिंग सुद्धा नव्या चर्चेला हवा देणार आहे. मुळात प्रश्न असा आहे की बाकीच्या घटना घडत राहतील मात्र काँग्रेस शहाणी कधी होणार? आपले 2 मित्रपक्ष फुटून भाजपच्या वळचणीला गेले तरी काँग्रेस बेसावध कशी? इतर पक्षात इनकमिंग सुरू असताना काँग्रेसमधून मात्र आउटगोईंग सुरू आहे. याची कारण मीमांसा काँग्रेस करतंय का? अजून कोणत्या धक्क्यांची काँग्रेस वाट पाहत आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र पातोडे थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होत आहेत. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी आज माध्यमांसमोर जेव्हा ते पहिल्यांदा आले या राजीनाम्यानंतर त्यावेळेला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण थोडक्यात ऐकूया. अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं. आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास पण झाले नसतील. आय विल टेक माय ओन टाइम टू टेक अ डिसिजन. अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं. हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं. मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं. आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास पण झाले नसतील. आय विल टेक माय ओन टाइम टू टेक अ डिसिजन. आणि मी सुरुवातीला संजय लाखे पाटील यांच्याकडे जाणार आहे. त्यांचं खरं तर कौतुक करायला हवं की एवढ्या अडचणीत टाकणारा विषय असताना सुद्धा ते आज ताठ मानेने इथे चर्चेसाठी आलेले आहेत. सर्वप्रथम संजय लाखे पाटीलजी तुमचे धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. मात्र विषय जरी अडचणीचा असला तरी हे वास्तव आहे. काँग्रेसमधनं आउटगोईंग मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे तुमच्या पक्षातले नेते अक्षरशः छोटे पक्ष सुद्धा जवळ करायला तयार आहेत मात्र त्यांना काँग्रेसमध्ये राहायचं नाही. अशोक चव्हाणांसारखे मोठे नेते हे तर यांची तर खूप बातमी होत असते. चाललंय काय काँग्रेसमध्ये? चार्म का राहिला नाहीये त्या पक्षाचा अजून? नाही, नम्रताताई असं म्हणता येणार नाही. एखाद्या पक्षामध्ये काही फेज येऊ शकतात, असू शकतात. पण काँग्रेसची जी विचारधारा आहे, नेहरू विचार आहे, हा देश बनवणारा विचार आहे. तो विचार कधीही या देशामध्ये कालातीत होऊ शकत नाही. आजही देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी ज्यावेळेस बाहेरच्या देशात जातात त्यावेळेस त्यांना गांधीच आठवतो आणि लोकसभेमध्ये कुठलंही भाषण करायचंय त्यांना तर कुठल्या का अर्थानं व्हायना नेहरूचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचं भाषण आणि संदर्भ पूर्ण होऊ शकत नाही. हेच गांधी नेहरूचा हा देश आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता अशोकराव चव्हाण साहेबांसंदर्भामध्ये बोलायचं झालं तर जी प्रतिक्रिया आपण दाखवताय ती त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आहे आणि मला आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्याला असं वाटतंय की हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल. कारण अशोकराव चव्हाण साहेबांचे काही ग्रीव्हन्सेस असतील तर ते निश्चित त्यांनी हायकमांडकडे मांडले असतील. कारण कालच आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेशजी चेन्नितला हे राज्यामध्ये होते. टिळक भवनला जी काही कोर कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये स्वतः अशोकराव चव्हाण साहेब होते आणि रमेशजी चेन्नितला आणि त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत. त्यांचे ग्रीव्हन्स त्यांनी त्यांच्या कानावर घातले असतील आणि निश्चितच मला असं वाटतंय की हा जो काय आहे चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल असं मला वाटतं. बरं, अशोक चव्हाणांनी एक्झॅक्टली हेच सांगितलंय की काल जी बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो, कुठलीही नाराजी नाही. मात्र आता इतकी वर्ष काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला आता इतर पर्याय तपासून बघायचेत म्हणून मी हा निर्णय घेतलाय. याचा अर्थ काँग्रेस काय घेते? याचा अर्थ एवढाच आहे की काँग्रेसमधून त्यांना काहीतरी त्रास झालेला आहे.
त्यांना जो काही अपेक्षित रोल काँग्रेसमध्ये करायचा होता, आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उभारी देण्यासारखं जे काही नेतृत्व आहे त्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव नंबर 1 ला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळं आता ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये त्यांची एक विशिष्ट धारणा असेल की ज्या पद्धतीने यापूर्वी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता त्या पद्धतीने विजय मिळवून द्यायचं तर काय अधिकार लागतात. आणि मला असं वाटतंय की त्यांना त्या पद्धतीचे अधिकार सध्या मिळत नसावेत, त्या पद्धतीनं त्यांना पक्षामध्ये वागणूक दिली जात नसावी. त्यामुळं त्यांनी हे या ठिकाणी व्यक्त केलंय. आणि ते परत मी सांगतो की मला निश्चित खात्री आहे की अशोकराव चव्हाण साहेबांची जी नाराजी आहे ती काँग्रेस हायकमांडनेही त्याची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर अशोकराव चव्हाण साहेबांची नाराजी त्यांनी दूर केली पाहिजे. अजून एक यामध्ये अशी चर्चा सुरू आहे संजय लाखेजी, अजून एक चर्चा अशी सुरू आहे की केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळाचं नाव समोर आलं आणि इकडे अशोक चव्हाणांनी अडचणी फेस करण्याऐवजी वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. या चर्चेला काँग्रेस कसं बघतंय? त्याच्यामध्ये नाव आलं आदर्श घोटाळ्याचं, याचा अर्थ अशोकराव चव्हाण साहेब घाबरतील आणि बाहेर जातील एवढे ते कमकुवत नाहीयेत. आणि आदर्श घोटाळ्यामध्ये आज राहिलंय काय तर काहीच राहिलेलं नाही. आणि दुसरीकडे जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाची जी काय आज परिस्थिती आहे की त्यांनी कुठल्याही नैतिकतेचा गप्पा मारायचा त्या पक्षाला अधिकार राहिलेला नाही. आणि काँग्रेसपेक्षा आपण निश्चित प्रश्न उपस्थित केलाय काँग्रेस बद्दल, परंतु मला आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्याला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष एवढ्या गप्पा मारतो, लाखो करोडो लोक आमच्याकडे कार्यक्रमावर ते खर्च करतात, पण दुसऱ्या पक्षातील लोक धमकावून भीती दाखवून कुठल्या ना कुठल्या कारणावरून घेतल्याशिवाय या पक्षाला विस्तारच होत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून जर या ठिकाणी आत्मपरीक्षण करायचंय तर ते भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाईंनी केलं पाहिजे. इतकं होऊन आपला पक्ष का वाढत नाही, आपल्याला बाहेरच्या पक्षातलेच लोक का घ्यावं. आपण गणेश हाकेंना विचारूया आत्मपरीक्षणाबद्दल. मात्र तत्पूर्वी मला राजेंद्र पातोळेजी जर असतील चर्चेमध्ये तर त्यांच्याकडे जायचंय. राजेंद्र पातोळेजी, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी समाविष्ट होण्यासंदर्भात बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या आणि काँग्रेसबाबतची उघड नाराजी बोलून दाखवलेली होती. आत्ताच्या काँग्रेसमधल्या चित्राबद्दल वंचितला काय वाटतं? त्यांच्याशी संपर्क बहुतेक आपला प्रस्थापित झालेला नाहीये. गणेश हाकेंकडे मी जाते. गणेश हाकेजी, संजय लाखेंनी आपल्याला आत्मपरीक्षण करायला सांगितलेलं आहे. मुळात माझा प्रश्न असा आहे की भाजपने आता जाहीर करूनच टाकावं की आमचं हे ऑपरेशन लोटस चाललेलं आहे. किती दिवस लपवून ठेवणार? नाही, माझे मित्र लाखेजी ज्या पद्धतीनं खिंड लढवण्याचा प्रयत्न करतायत त्याबद्दल खरोखरच त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचे कौतुक केलेच, मी पण त्यांचे कौतुक करतो. पण बिचाऱ्या लाखे साहेबांच्या या सगळ्या खिंड लढवणारी ती काही मला वाटतं की खिंड काही म्हणजे शाबूत राहणार नाही, कारण ते इतकी ढासळलेली आहे, इतकी ढासळत चाललेली आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे. काँग्रेसची परिस्थिती इतकी गलितगात्र आहे. ज्या नेहरू आणि गांधींचा उल्लेख लाखेजींनी केला, मला त्यांना थोडा इतिहास त्यांनाही मला माहित आहे, तरी पण त्याला थोडंसं त्याचा उजाळा देण्याचा माझी इच्छा आहे की जे काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली आणि जेव्हा स्वातंत्र्य त्यावेळेला ते त्यांच्या काँग्रेस स्थापना मुळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी होती, ती संघटना स्थापन झाली होती. काँग्रेस हा काही ते पक्ष नव्हता. आणि त्यावेळेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं, काँग्रेसवाल्यांना म्हणजे त्या संघटनेला सांगितलं की आता या काँग्रेस पक्षाचं काम संपलेलं आहे, आता तुम्ही ती बरखास्त करायला पाहिजेत आणि तुम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून नवीन तुमची पार्टी स्थापन करा, अशा स्वरूपाचं महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं होतं. पण नेहरूंनी त्यावेळेला गांधींचं ऐकलं नाही. याचं कारण तेच होतं की या स्वातंत्र्य लढ्यातल्या म्हणजे या स्वातंत्र्य चळवळीचा फायदा कुठंतरी पॉलिटिकली राजकीय आपल्याला लाभावा आणि त्याच पक्षाचं नाव घेऊन पुन्हा त्यांनी पॉलिटिक्स पुढे चालवली. त्यांच्याजवळ कुठल्याही पद्धतीची स्वातंत्र्याच्या नंतरची आयडिओलॉजी नाही. ती काँग्रेस पक्षाजवळ केवळ व्यक्ती ही सगळी पार्टी चालवत होती. नेहरूच्या नंतर गांधीच्या नंतर जी काही गांधी फॅमिली आहे अशा पद्धतीने घराणेशाहीच्या जोरावरती ही पार्टी होती. आजही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी नाही आणि देशात आपली पण लाखेजी दरवेळेला ज्यावेळेला एखादा मोठा नेता त्याचा आल्मा मॅटर त्याचा पक्ष सोडतो त्यावेळेला भाजपकडे बोट दाखवलं जातं आणि तसं बोट दाखवण्यामागची अनेक कारणं सुद्धा आहेत. याचं कारण त्या नेत्याच्या मागे कुठेतरी अडचणी लागलेल्या असतात आणि कायम अशा ज्या केंद्रीय संस्था आहेत त्याच्या एक्सप्लॉयटेशनचा आरोप भाजपकडे होतोय आणि तशी शंका आता जोर धरायला लागली. नम्रता,
नम्रता, ज्या 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 आपल्या नेत्यांच्या वरती वेगवेगळ्या पक्षातले आरोप असतील तेच पक्षात आमच्या येतात असं नाही. संजय लाखेजी, मी आपल्याला वेळ देते. आपण गणेश हाकेंचं म्हणणं भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टीला ते करण्याची आवश्यकता नाही. बर, मी तुम्हाला सांगतो, अनेक अशा स्वरूपाची आम्हाला गरज नाही. आता ज्या पक्षांना भारतीय जनता पार्टीच्या याच्यावरती विश्वास वाटत असेल बर, त्यांना आणि या नेतृत्वावरती या कार्यपद्धतीवरती जर विश्वास वाटत असेल, ते जर पक्ष सोडून जर येत असतील तर मला असं वाटतं की ती म्हणजे त्या पक्षाचा पराभव आहे, काँग्रेसच्या म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाचा पराभव आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. गणेश हाकेची थोडीशी विनंती आहे, आपला कॅमेरा फ्लिप झालेला आहे, तेवढा फक्त कुणाला तरी सरळ करायला सांगा. मी तोपर्यंत संजय लाखेंचं म्हणणं ऐकते. संजय लाखेजी, थोडक्यात मला प्रमोद चुंचुवारांकडे जायचंय. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जे काही आमचे मित्र गणेश हाके बोलतायत, हे गोबेलचा प्रचार आहे. गोबेलच्या प्रचारामध्ये आरएसएसची सगळी मंडळी अत्यंत वस्ताद असतात. महात्मा गांधींनी कधीही सांगितलं नाही की काँग्रेस बरखास्त करा म्हणून. आणि देशातली पहिली निवडणूक 1950 नंतर झाली, ज्यावेळेस महात्मा गांधी जिवंत नव्हते. यातच सगळं आलं. म्हणून गणेशजी हाके, कृपया गैरसमज आपण पसरू नका आणि जे ज्ञान आपल्याला नाही ते या ठिकाणी आपण सांगू नका, ही माझी आपल्याला पहिली विनंती. दुसरे नम्रताजी, आज देशाचं चित्र बघितलं तर झारखंडच्या मुख्यमंत्र्यावर काय केलं, केजरीवाल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यावर काय चालू आहे, साऊथला स्टॅलिन आणि त्यांच्या सहकार्यावर काय चालू आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोडा उबाटा बरोबर काय चालू आहे, राष्ट्रवादीबरोबर काय चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये जर बघितलं आपण तर तपास यंत्रणा या अल्सेशियन कुत्र्याप्रमाणे या ठिकाणी काम करतायत आणि विरोधी पक्षाच्याच मागे लागतात. माझा या ठिकाणी गणेश हाके यांना प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचार नाही का? किती प्रकरण द्यायचे? लाखेजी, तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य जरी मानलं तरी सुद्धा असं म्हणता येईल का, म्हणजे इतर आपण स्थानिक पक्ष सोडून देऊया, मात्र काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष या सगळ्या संस्थांसमोर हतबल आहे, म्हणजे असं म्हणायचं की लाकूड ओलं आहे म्हणूनच धूर येतोय असं म्हणायचं का? याचा अर्थ काढायचा का? हतबल, काँग्रेस पक्ष हतबल आहे असं मी कुठेही म्हणलेलं नाही. आणि कुणी एखादा नेता काँग्रेसमधून बाहेर गेला म्हणून काँग्रेस संपल इतकी काँग्रेस कमकुवत नाहीये. कुठल्याही राज्यामध्ये बघा, आज जर विरोधी पक्ष म्हणून जर भारतीय जनता पक्षाला कोण असेल ती काँग्रेसच आहे. आणि ज्या गांधी नेहरू परिवाराची प्रचंड बदनामी आरएसएसने केली, तोच गांधी नेहरू परिवार आज या देशामध्ये ताठ मानेनं न्याय यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आपल्याला विसरता येणार नाही. ठीक आहे चुंचुवार सर, या सगळ्या परिस्थितीचा एकूणच जर आपण राजकीय अर्थ काढायचा म्हटला तर आता या क्षणाला काँग्रेसने स्वतःला सावरण्याची गरज आहे, अन्यथा भविष्य काँग्रेससाठी अंधारात असेल, एवढं जबाबदारीचं वाक्य आपण करू शकतो का? नाही, नक्कीच गरजेचं आहे. काय नाराजी आहे, जसं लाखे पाटील यांच्या बोलण्यात असं ध्वनित होत होतं. लाखेजी, मी येते आपल्याकडे, चुंचुवारजींचं म्हणणं पूर्ण होऊ दे, मग मी येते आपल्याकडे. चुंचुवारजी बोला. त्यांनी भले ती नाराजी सांगितली नसेल कारण ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आहे, परंतु नाना पटोले यांच्या विरोधात एक पक्षाच्या एका गटामध्ये खास करून मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये एक तीव्र नाराजी आहे आणि त्यावरून त्यांच्या कार्यशैलीवरून त्यांची नाराजी आहे. ते सर्वांना सोबत घेत नाहीत अशा प्रकारची नाराजी होती, पण ती त्या नाराजीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं दिसते. आणि एक सामूहिक निर्णय पद्धत आपण जर बघाल, अशोक चव्हाणांना CWC ही काँग्रेसची हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी मानले जाते, कॅबिनेट एक प्रकारे काँग्रेसची, त्याच्यात त्यांना स्थान दिलंय. महाराष्ट्रात जागा वाटपाच्या चर्चेमध्ये ते होते, प्रत्येक चर्चेला ते होते, त्यामुळे कोणती जागा कोणाला जाते याचं सगळं सिक्रेट आज त्यांच्याकडे आहे. ते काल कोअर कमिटीच्या मिटिंगला होते आणि सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले. आपल्याला आठवत असेल तर वंचितनी सुद्धा आरोप केला होता की नाना पटोलेंना आमच्याशी चर्चा करण्याचे अधिकार नाही, ते फक्त अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना आहेत. म्हणजे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला अधिकार न देता अशोक चव्हाणांना अधिकार देण्यात आले होते वंचितशी बोलण्याचे. पण जर उद्या ईडी सारखी एखादी संघटना जर तुम्हाला अटक करणार असेल तर त्याला काँग्रेस काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही केलेल्या घोटाळ्यासाठी तुम्ही दोषी असू शकता, पक्ष दोषी असू शकत नाही. पक्षही दोषी असू शकतो, तुमचा राजीनामा मागावा लागला आणि ज्या पक्षाने तुमचा राजीनाम्यासाठी आकाशपात्र एक केला आणि फायनली तुमचा राजीनामा घेतला ज्या आदर्श घोटाळ्यावरून, त्याच आदर्श घोटाळ्याच्या नेत्याला जर ते आता आपल्या पक्षात घेऊन पवित्र करू इच्छित असेल
आणि नैतिकतेची लक्तर वेशीवर टांगू इच्छित असतील तर त्याला काँग्रेस काय करणार हा एक प्रश्न आहे. काँग्रेसला मात्र आत्मपरीक्षणाची गरज आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल फेरविचार सुद्धा करण्याची गरज आहे. कारण अशा त्यांच्या कार्यशैलीने पक्षामध्ये तीव्र नाराजी आहे. खास करून ज्येष्ठ नेते नाराज आहेत. याची मात्र आपण दखल घेतलीच पाहिजे. संजय मात्र ईडीच्या या एकूण सगळ्या दबावात काँग्रेस काय करू शकते? पी चिदंबरम तुरुंगात गेले होते, आणखी अनेक नेते तुरुंगात जात आहेत. तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी लागेल जर काँग्रेसच्या कोणत्याही पक्षावर निष्ठा असेल तर. जसं हेमंत सोरेन तुरुंगात जाणं पसंत केलं पण ते भाजपासोबत गेले नाही, ती ताकद जोपर्यंत दाखवणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. अशोक चव्हाण ही हिंमत दाखवू शकले नाही. जसं श्वेतपत्रिकेत आदर्शचा उल्लेख आला तसं त्यांना लक्षात आलं की जसं 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख झाल्यावर अजित पवारांना जावं लागलंय तशी आता आपली वेळ आलेली आहे. हा सिग्नल अशोक चव्हाणांना होतो, तो त्यांनी मान्य केला. त्यांनी पक्षावर कुठलीही टीका केली नाही. याच्यातच सर्व काही आलंय. संजय लाखेजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे. 22 मध्ये शिवसेना फुटली, 23 मध्ये राष्ट्रवादी फुटली. काँग्रेस अशा वेळेला म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की दुधानं तोंड भाजलं की ताक सुद्धा फुंकून पितो. काँग्रेस ते सुद्धा विसरली की काय? सावध नाहीये काँग्रेस असं आता चित्र दिसतंय का? ज्या पद्धतीने आउटगोईंग पक्षातनं सुरू आहे, टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे. आमचे मित्र आणि माझे मार्गदर्शक प्रमोदजी चुनचुनवार जे म्हणतायत ह्या भागापुरतं त्याचा ममितार्थ जर आपण समजून घेतला तर काँग्रेस ईडीने जर कोणाविरुद्ध, तर काँग्रेस काय देशातला कुठलाही पक्ष सोडा, सर्वोच्च न्यायालय आज काही करू शकत नाही. कारण की ज्या पद्धतीनं गैरवापर या ठिकाणी या यंत्रणाचा वाढलाय. आपण मोहित्राच्या प्रकरणामध्ये बघितलं असेल, तक्रारदार त्या ठिकाणी उपलब्ध नाही. तक्रार काय याची शहानिशा करायला कोणी तयार नाही, परंतु त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. अशा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं देशातील यंत्रणा वापरणारा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष एकीकडे आहे आणि देशाच्या जनतेसाठी राजकारण करणारे पक्ष एकीकडे आहेत. पण हेमंत सोरेनने जे केलं, 3 सॅल्यूट टू हिम, की तोच आदर्श संजय राऊतांनी जे केलं तोच आदर्श बाकीच्या पक्षाला ठेवावा लागेल. ते चुनचुनवार सर जे म्हणतात त्याच्याशी मी 100% सहमत आहे. बर आपल्यासोबत आता राजेंद्र पातोडे चर्चेमध्ये सहभागी झालेत. राजेंद्र पातोडेजी, वंचित सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या बाबत प्रयत्नशील होता आणि काँग्रेस बाबत वंचितने वारंवार नाराजी व्यक्त केलेली आहे, जो काही डिले होत होता या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याबद्दल. आता या क्षणाला अशोक चव्हाणांसारखा मातब्बर नेता ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतोय त्यावेळेला वंचितचं काय मत आहे काँग्रेसबद्दल? राजेंद्र पातोडेजी. हे बघा, यापूर्वी सुद्धा अनेक पक्षाचे नेते आले आणि गेले, त्यामुळे कुठलाही पक्ष एका नेत्याच्या येण्या आणि जाण्याने फुटत नसतो किंवा त्यावर प्रभाव पडत नसतो. मुळात देशात जे सुरू आहे ते अत्यंत गंभीर आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आपल्या पक्षात घेतलं जाणे, यातनं भाजप किती घाबरलेली आहे आणि मोदीचा जो फुगा आहे तो किती मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. एवढे घाबरलेलं सरकार या देशात कधीच नव्हतं. काल जे राजकीय व्यक्ती नाही अशा 450 लोकांवरती धाडी घातल्या गेल्या, ज्यामध्ये व्यापारी आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळे व्यावसायिक आहेत. या सगळ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आणि देशात जे सुरू आहे की पक्ष फोडायचे आणि ती माणसं ज्यांच्यावर हे भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्या सगळ्यांना घेऊन स्वतःचा पक्ष वाढवायचा, हे जे देशामध्ये सुरू आहे ते इथल्या जनतेला पसंत पडलेलं नाही. याचे परिणाम भाजपला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भोगावं लागणार आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तर महाराष्ट्रात भाजप जिंकू शकत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी गणेश हाकेंकडे जाणार आहे आणि चुंचुवार सरांकडे सुद्धा जाणार आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेक नंतर या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी गणेश हाकेंकडे जाणार आहे. गणेश हाकेजी, अशा सगळ्या गोष्टी घडल्या की थेट बोट भाजपकडे दाखवलं जात आहे. भाजपचा हा जो भाजप वाढतंय तो पोकळ फुगा आहे, एक टाचणी लागण्याची फक्त त्याच्यासाठी त्याची वाट पाहिली जाते, अशा पद्धतीने वर्णन केलं जात आहे. आणि ईडी, सीबीआय, आयकर यांच्या ज्या पद्धतीने धाडी पडतायत, थेट बोट सरकारकडेच आहे. हे करते धरवते तुम्हीच आहात असं म्हटलं जात आहे. नम्रता, हे अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टी बद्दल कोण करते? वंचित सारखा एक पक्ष, ज्याचा एक महाराष्ट्रामध्ये एक आमदार, अहो वंचितच नव्हे, सगळेच विरोधी पक्ष करतायत. काँग्रेस करताय, महाराष्ट्र बाहेरचे विरोधी पक्ष करतायत. वंचित हा त्यातला एक पक्ष आहे. नम्रता माझं म्हणणं ऐकून घ्या. परवा लातूरला काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली. त्या बैठकीमधलं अशोक चव्हाणांचं भाषण फार अत्यंत बोलकं आणि काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करायला होणार आहे. ते काय म्हणाले की लोकांना शिव्या देऊन संघटनेच्या संदर्भात बोलत होते. संघटना कशी मोठी करायला पाहिजे, कसं वाढवायला पाहिजे याच्या संदर्भात त्यांचं भाषण होतं. अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं त्यांनी ते भाषण केलं आणि त्यांनी ते सांगताना सांगितलं की संघटना वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या समोरच्या पक्षाला शिव्या देऊन संघटन वाढत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांना काय हवंय याचा आपण विचार करून त्याचा विचार केला तरच आपली संघटना वाढू शकते. आज देशामध्ये काय चाललेलं आहे, देशातला जनतेचा कौल कोणाकडे आहे, म्हणजे विकासाच्या संदर्भामध्ये जनतेचं मत काय आहे, पक्षाच्या संदर्भात, नेत्यांच्या संदर्भातली विरोधी पक्षाचे काय असतात, पण त्यांच्याबद्दलची लोकांची विश्वासार्हता काय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण कशा पद्धतीनं त्यांना त्या पक्षापेक्षा आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, आपली लाईन जर मोठी करायची असेल तर काय करायला पाहिजे याचं आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे. आपण काँग्रेसला विचारूया. लाखेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, माझ्याकडे वेळ कमी आहे. संजय लाखेजी, याच्यामध्ये एक मुद्दा जो पॉइंट आउट केलेला आहे गणेश हाकेजींनी की मोदींना पर्याय, समर्थ पर्याय काँग्रेस देऊ शकत नाहीये, त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे. मोदी आणि मोदीजी हा विषयच नाहीये. या देशामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजीनं स्वतःचाही पराभव केलाय, भारतीय जनता पक्षाचाही पराभव केलाय आणि RSSच्या विचारसरणीचाही पराभव केलाय. आज देशामध्ये RSS ही नाही, भाजपही नाही, मोदी नाही, एक प्रकारचा प्रचंड मोठा हुकुमशाह, ज्याला अनेक चेहरे आहेत, अनेक प्रकारच्या अनिर्बंध यंत्रणा त्याच्या हातात आहेत, तो हा देश चालवतोय. आणि कुणासाठी चालवतोय की स्वतःच्या मित्रासाठी चालवतोय. काय ना लाखेजी, हुकुमशाही जर तुम्ही म्हणत असाल तर हुकुमशाहीचे इतिहास आपण बघितलेत. जर त्याला ताकदवान पर्याय असेल तर हुकुमशाही सुद्धा मोडीत काढता येते. मुद्दा असा आहे की तो पर्याय तयार आहे का, हाही प्रश्न आहे. अगदी शेवटची 30 सेकंद राजेंद्रजी, आपण आता या क्षणाला काँग्रेसला काय सल्ला द्याल मित्र म्हणून थोडक्यात? मी काँग्रेसपेक्षा भाजपवाल्यांना सल्ला देईल की त्यांनी सत्तेचा माज करू नये. जगामध्ये इतिहास आहे की जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या व्यवस्थेचा गैरवापर केला, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला, तेव्हा जनतेने त्यांना खाली खेचलेला आहे. त्यामुळे नुसत्या मोदीच्या भाषणांवरती हा देश चालत नाही. हा देश आदर्शांवर चालतो. इतरांचे पक्ष फोडायचे, गुन्हेगार पक्षात घ्यायचे, त्यांच्यावरती ईडी, सीबीआयच्या चौकशा लावल्या होत्या, ते नेते घेऊन पक्ष वाढवायचा आणि इतरांना आदर्श शिकवायचा, हे बंद केलं पाहिजे. ठीक आहे. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला असे प्रश्न येतात किंवा असे मोठमोठे नेते ज्या वेळेला आपला पक्ष सोडतात, फक्त काँग्रेसच नाही सगळीकडे, त्यावेळेला हुकुमशाहीचा आरोप होतो. मुद्दा असा आहे की या हुकुमशाही जर असेल तर हुकुमशाहीला चॅलेंज केलं जाणार आहे का? चॅलेंज करण्यासाठी काय केलं जात आहे की हुकुमशाही आपल्याच कर्माने परत खाली कोसळतील याची वाट पाहत बसणार आहेत हे सगळे पक्ष. या सगळ्याची वाट पाहत बसणं हे या विरोधी पक्षांना परवडणार आहे का, की एक थोडक्यात मोठा पर्याय विरोधी पक्षांकडनं उभा केला जाणार आहे? हाच या घडीचा प्रश्न आहे. आणि त्याचमुळे हे पक्ष शहाणे कधी होणार